त्या शांत गलीमध्ये अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते विजेच्या खांबावरून पडलेल्या एका नाजूक चिमुकल्या वानराच्या पिल्लानं. विजेच्या तारेचा धक्का बसून ते बिचार खाली कोसळलं होतं, बेशुद्ध निश्चित पडलेलं. आजूबाजूला काही भटकी कुत्री दिसत होती, जणू काही ती वाटच पाहत होती. पण त्या पिल्लाला सगळ्यात जास्त गरज होती मदतीची, त्याच्या आईची. वरच्या झाडावरून विजेच्या खांबावरून त्याच्या आईसह संपूर्ण वानराचा कळप चिंतेनं घिरट्या घालत होता. पिल्लू अजूनही हलत नव्हतं. आई अधूनमधून जवळ यायची, पण आपल्या निष्प्राण पिल्लाला पाहून हतबल होऊन परत फिरायची. तिच्या काळजाची तडफड स्पष्टपणे दिसत होती. पण आता प्रश्न होता, या पिल्लाला शुद्धीवर कसा न्यायचं. एका व्यक्तीनं कसं तरी धाडस केलं. एक प्लॅस्टिकचं भांडं घेतलं, त्यात थंड पाणी भरलं आणि पिल्लाच्या तोंडावर मारण्यासाठी तो पुढे सरसावला. पण त्या क्षणी ती आई वेगाने त्याच्या दिशेने धावून आली. तिच्या डोळ्यात राग नव्हता, पण भीती होती, काळजी होती. तिला असं वाटत होतं की हा व्यक्ती त्या पिल्लाला नुकसान पोहोचवेन, पण त्याचा हेतू चांगलाच होता. पण आईस कोण समजावणार. शेवटी त्या आईच्या नजरेला चुकवत त्या व्यक्तीनं धाडस केलं आणि पिल्लाच्या चेहऱ्यावर हलकंसं पाणी शिपडलं. काही क्षण काहीच नाही, मग हळूहळू त्याच्या बारीकशा हातपायाने हलण्यास सुरुवात केली. तो शुद्धीवर येत होता. त्या एका हालचालीनेच जणू आशेचा एक नवा किरण जागा झाला. आजूबाजूच्या लोकांनी देखील आपल्या पद्धतीनं काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न केला. अजून थोडं पाणी टाका. तेव्हा ही व्यक्ती पुन्हा पुढे गेली आणि हलक्या हाताने त्याच्या गालावर थंडगार पाणी ओतलं. आणि मग काय, पिल्लाने डोळे किंचित उघडलं. ते घाबरून इकडं तिकडं पाहू लागलं, अगदी आपल्या आईला शोधत. तेव्हा त्याच्या आईने पुन्हा धावत येऊन त्या व्यक्तीला मागे हटवलं. आता मात्र तिच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसली होती. तिचं हे पिल्लू शुद्धीवर आलं होतं. ती त्याच्याजवळ काही क्षण उभी राहिली, त्याला निहाळत राहिली आणि अचानक ते नाजूक पिल्लू धडपडत उभा राहिलं आणि मग आईच्या दिशेने सरपडत गेलं. त्या क्षणी आईने एक झेप घेतली आणि पिल्लाला आपल्या मजबूत मिठीत घट्ट कवटाळलं. शेवटी श्वास रोखून हा अद्भुत क्षण पाहत बसले होते हे लोक. आईने आपल्या जीवाभावाच्या पिल्लाला हृदयाशी घट्ट धरलं आणि विजेच्या खांबावरून उडी घेतली. काही क्षणात ती आणि तिचं छोटंसं पिल्लू सुरक्षित घराच्या कौलावर पोचलं आणि तिच्या नजरेत एक आभाराची भावना निर्माण झाली, जी या शब्दात नाही व्यक्त करता येणार. त्यानंतर काय झालं, पिल्लाचा भाऊ तो आधीच तिथे बसलेला होता. आनंदाने उड्या मारू लागला. तो आमच्या दिशेने पाहून कॅमेऱ्यासमोर आपली खुशी व्यक्त करत होता, जणू काहीतरी सांगत होता, तुम्ही माझ्या भावाला वाचवलं, मी तुमचा कायम ऋणीच राहीन. त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा आनंद पाहून मन भरून आलं. ते छोटंसं पिल्लू सुखरूप आहे त्याच्या आईच्या सुरक्षित मिठीत आणि त्या भाऊ बहिणीच्या प्रेमळ खेळात हरवून गेले. यापेक्षा अधिक समाधान काय असू शकतं. ही एक छोटीशी मदत होती, पण त्या पिल्लासाठी ती संपूर्ण जगासारखी मोठी होती. आणि हो, त्याच्या डोळ्यातील कृतज्ञता त्या पिल्लाला वाचवणारी व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील